सर्वांना नमस्कार, नमो बुद्धाय, जय शिवराय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जय भीम. तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा अपरांत लाईव्ह व्लॉग्समध्ये. सॉरी, अपरांत व्लॉग्समध्ये. अपरांत लाईव्ह आणि अपरांत व्लॉग्स दोन चॅनल असल्यामुळे थोडंसं जमलिंग होतंय. माझा कितपत आवाज येतोय माहीत नाही मला, पण आवाज येत असेल तर सांगा. मी आता सध्याला आहे परभणीला. आणि तुम्हाला आज 26 जानेवारी 2025 म्हणजेच गणतंत्र दिवस, ज्याला प्रजासत्ताक दिवस म्हटलं जातं, त्याच्या सर्वात सर्वात सर्वांना हार्दिक मंगलकामना. अ, गणतंत्र दिवसाचं आज परभणीचं काही छोटे क्लिप्स घेतलेले आहेत मी एका ठिकाणचे. परभणीतली एक कॉलेज आहे, एक शाळा आहे, संस्कृती शाळा पुण्याची. तिथले क्लिप्स घेतलेले आहेत, तिथं घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आता नांदेडला जाण्याचा प्रयत्न आहे. तर नांदेडला जाताना जे काही मला दाखवता येईल किंवा शूट करण्याचा प्रयत्न राहील माझा गुरुद्वारामध्ये, तर ते शूट करता आलं तर मी शूट करेन आणि दाखवण्याचा प्रयत्न करेन माझ्या पद्धतीने. इतिहास मला जर कधी तर कळाला तर तो इतिहास सांगण्याचा प्रयत्न करेन. तुर्तास इतकंच. पुढे बघत राहा ब्लॉग जातो. अभी तो फिलहाल पूर्णा में हूँ. अभी जा रहा हूँ नांदेड़ को. नांदेड़ सचखंड साहिब देखने के लिए. देखेंगे कैसा है गुरुद्वारा. शूट करना, अगर शूट करने को मिलेगा तो शूट करूँगा. हिंदीत का बोलतो आहे, मराठीत बोलायला पाहिजे. तर नांदेडला चाललो आहे सचखंड साहेबमध्ये गुरुद्वाऱ्याला. बघूया कसं होतं आहे. शूट करायला भेटलं तर भेटेल, बघेन. शूट केलं तर करेन, दाखवण्याचा प्रयत्न करेन. थोडासा इतिहास पण सांगण्याचा प्रयत्न करेन त्यासोबत. सध्याला सचखंड साहेबमध्ये वंदन करून आलोय आणि आता चाललोय सगळं. गोदावरी नदीच्या काठी वसलेल्या हे ठिकाण हजूर साहिब म्हणून ओळखलं जातं. सचखंड साहिब किंवा सचखंड तख्त म्हणून हे देखील ओळखलं जातं. गुरु गोविंद सिंग यांचे समाधी स्थळ म्हणून हे प्रसिद्ध आहे. थोड्या वेळापूर्वीच मागे जे दिसतंय नांदेडचं सचखंड साहिब गुरुद्वारा, तिथं जाऊन आलो. म्हटलं आज एक दिवस बघूया, म्हणजे बहुजनांचे महापुरुष आहे, त्यांना पण वंदन केलं पाहिजे. त्यामुळे त्या निमित्ताने आम्ही येत आहोत. असे छोटे मोठे व्लॉग्स आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आजचा जो छोटा व्लॉग आहे तो जर का तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि सर्वात महत्त्वाचं, तोपर्यंत नमस्कार, नमो बुद्धाय, जय शिवराय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जय भीम.